गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पाठीमागच्या तासाला आपण बघा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मध्ये पाठीमागच्या तासाला आपण 4 स्टेप बघितलेले. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मध्ये फर्स्ट वन इज द क्लिवेज. सेकंड स्टेप आठवते बघा, क्लिवेज नंतर ब्लास्टोलेशन. ब्लास्टोलेशन नंतर इम्प्लांटेशन आणि फोर्थ स्टेप गॅस्ट्रुलेशन. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मध्ये क्लिवेज, ब्लास्टोलेशन, इम्प्लांटेशन, गॅस्ट्रुलेशन आणि या फोर्थ स्टेप मध्ये गॅस्ट्रुलेशन, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ 3 germ layers like ectoderm, mesoderm and endoderm from embryo called gastulation. आणि त्यानंतर आज आपण या 3 जर्म लेयर पासून जर्मिनल लेयर्स एक्टोडर्म, मेसोडर्म, इंडोडर्म यापासून मानवी शरीराचे कोणकोणते अवयव कोणत्या लेयर पासून तयार होतात, टिश्यू, मसल्स, बोन्स, कार्टिलेज, ऑर्गन तयार होणं, फेट ऑफ जर्मिनल लेयर्स. फेट ऑफ जर्मिनल लेयर्स, 3 जर्मिनल लेयर्स लाईक एक्टोडर्म, मेसोडर्म, इंडोडर्म यापासून कोणकोणते पार्ट तयार होतात, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ different organs, muscles from germinal layer is called histogenesis. एक स्टेप आहे हिस्टोजेनेसिस. आता यापैकी सुरुवातीला आपण एक्टोडर्म या लेयर पासून कोणकोणते पार्ट तयार होतात. एक्टोडर्म जर्मिनल लेयरचा हा एक लेयर आहे, गॅस्ट्रुलेशन मध्ये तयार होणारा एक्टोडर्म. Ectoderm developed to form epidermis of skin. Epidermis of skin बघा, सगळे शब्द लक्षात ठेवा. हे जे सगळे ह्याच्यात नाव आहेत, हा पूर्ण बायोलॉजी मध्ये असणारे मानवी शरीरातले सगळे भाग याच्यामध्ये. सर्व टॉपिक क्लिअर झाल्यानंतर याच्यातले सगळे अवघड तुम्हाला समजतील. एक्टोडर्म पासून इपिडर्मिस ऑफ स्किन म्हणजे स्किन जे आहे, मानवी त्वचा आहे, याचे 2 लेयर आहेत. एक आउटर लेयर इपिडर्मिस अँड डर्मिस. यापैकी इपिडर्मिसचा लेयर हा एक्टोडर्म पासून तयार होतो. अँड इपिडर्मिस डेरिव्हेटिव्हज इपिडर्मिस वरती तयार होणारे भाग हेअर्स, नेल्स, स्वेट ग्लँड्स म्हणजे आपले केस असतील, नख असतील, त्याचबरोबर घाम ग्रंथी असतील, स्वेट ग्लँड्स, सलायव्हरी ग्लँड लाळ ग्रंथी असते. सलायव्हरी ग्लँड्स सिक्रेट सलावा इन माउथ बकल कॅव्हिटी. मॅमरी ग्लँड्स मिल्क बेअरिंग ग्लँड्स. फॉर ब्रेस्ट फीडिंग मॅमरी ग्लँड्स डेव्हलप्ड फ्रॉम एक्टोडर्म. Ectoderm developed to form epidermis of skin. Epidermis of skin, hairs, nails, sweat gland, salivary gland, mammary glands. It also develops sebaceous glands. Sebum secrete करणारे waxy oily substance secrete करणारे ग्रंथी आहे sebaceous glands. कॉर्निया ऑफ आईज, लेन्स हे डोळ्यातले भाग आहेत, रेटिना अँड कंजेक्टिव्हाज. आईज डोळ्यावरती असणारे जे लेयर आहे, कोरॉइड, रेटिना, आयरिस हे जे सगळे डोळ्यातले भाग आहेत. यापैकी बघा, कॉर्निया ट्रान्सपरंट अँटेरियर पोर्शन ऑफ द आईज, लेन्स retina innermost layer in eyes, conjunctiva. Cornea is covered by membrane called conjunctiva.
Nasal epithelium, epithelial lining of nose. Sensitive region, nasal epithelium developed from ectoderm. Enamel of teeth, thick and hard substance covered out teeth. Enamel of teeth developed from ectoderm. Internal and external ear, actually कानाचे तीन भाग आहेत. एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इंटरनल इयर. त्यापैकी इंटरनल अँड एक्सटर्नल इयर डेव्हलप्ड फ्रॉम एक्टोडर्म. फेट ऑफ जर्मिनल लेयर, एक्टोडर्म पासून इंटरनल अँड एक्सटर्नल इयर, नॉट मिडल इयर. कानाचे जे तीन भाग आहेत, एक्सटर्नल, मिडल आणि इंटरनल, त्यापैकी दोन रिजन एक्सटर्नल आणि इंटरनल हे एक्टोडर्म पासून तयार होतात. ऍड्रिनल मेडुला, किडनीवरती असणारे ग्रंथी, ऍड्रिनल ग्लँड, रीनल ग्लँड्स. ऍड्रिनल ग्लँड्स याचे जे दोन भाग आहेत, ऍड्रिनल मेडुला अँड ऍड्रिनल कॉर्टेक्स. त्यापैकी ऍड्रिनल मेडुला डेव्हलप्ड फ्रॉम ectoderm. anterior and posterior pituitary glands. Pituitary glands, anterior and posterior region developed from ectoderm. Pineal glands, epithalamus of brain, brain मध्ये असणाऱ्या ग्रंथी, pineal glands secrete serotonin and melatonin. Pineal glands developed from ectoderm. And entire nervous system, nervous system, central nervous system, peripheral nervous system, entire nervous system developed from ectoderm. ectoderm पासून बघा पटपट. epidermis of skin and skin derivatives, महत्वाचा भाग आहे. स्किन चे वेगवेगळे भाग तयार होतात. हेअर, नेल, स्वेट ग्लँड्स. ग्रंथी, त्वचेवरती असणारे ग्रंथी, सिबेस ग्लँड्स, स्वेट ग्लँड्स. त्याचबरोबर तोंडामध्ये असणाऱ्या सलाइव्हरी ग्लँड, मिल्क बेअरिंग ग्लँड, मेमरी ग्लँड. डोळ्याचे वेगवेगळे भाग आहेत, लेन्स, रेटिना, कॉर्निया, कंजेक्टिव्हा. नेसर इपिथेलियम, दाताचे भाग आहेत. एनामल ऑफ टीथ, कानाचे रिजन, इंटरनल अँड एक्सटर्नल इयर. फोरगट अँड हाइंडगट, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. त्यापैकी फोरगट अँड हाइंडगट डेव्हलप्ड फ्रॉम ectoderm, एक्सेप्ट मिडगट. Adrenal medulla, anterior and posterior pituitary glands, anterior and posterior pituitary glands, pineal glands, pineal bodies, and entire nervous system. Then second layer, mesoderm. Mesoderm developed for all type of muscles. ऑल टाइप्स ऑफ मसल, मानवी शरीरामध्ये असणारे जवळजवळ सर्व प्रकारचे स्नायू मेसोडर्म पासून तयार होतात. एक्सेप्ट सिलियरी अँड आयरिस ऑफ आईज. आईज मसल आहे, सिलियरी मसल्स अँड आयरिस ऑपेक लाईक स्ट्रक्चर, लेन्सला अटॅच झालेले हे पार्ट आहे. दे आर डेव्हलप्ड फ्रॉम ectoderm. मेसोडर्म पासून काय तयार होत असेल, ऑल टाइप्स ऑफ मसल्स एक्सेप्ट सिलियरी अँड आयरिस ऑफ आईज. डोळ्यामध्ये असणारे हे मसल सोडून दिले तर एक्सेप्ट सिलियरी अँड आयरिस, ऑल टाइप ऑफ मसल डेव्हलप फ्रॉम मेसोडर्म. सिलियरी मसल अँड आयरिस डेव्हलप्ड फ्रॉम ectoderm. मेसोडर्म डेव्हलप्ड फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यूज. डर्मिस ऑफ स्किन, इपिडर्मिस ऑफ स्किन हे ectoderm पासून सांगितलेलं आहे. आणि डर्मिस ऑफ स्किन, इपिडर्मिसच्या खालचा असणारा जो लेयर आहे, डर्मिस ऑफ स्किन डेव्हलप्ड फ्रॉम मेसोडर्म. ऍड्रिनल कॉर्टेक्स, ऍड्रिनल कॉर्टेक्स, ऍड्रिनल ग्लँड, ऍड्रिनल कॉर्टेक्सचा जो भाग आहे तो मेसोडर्म पासून तयार होतो. आणि ऍड्रिनल मेडुला हा ectoderm पासून तयार होतो. ऍड्रिनल मेडुला, ऍड्रिनल मेडुला हा ectoderm पासून सांगितलेला आहे. ऍड्रिनल कॉर्टेक्स डेव्हलप्ड फ्रॉम मेसोडर्म. हार्ट, ब्लड वेसल्स, ब्लड, लिम्फॅटिक सिस्टीम, लिम्फॅटिक वेसल्स. हार्ट आहे,
ब्लड व्हेसल आहेत, ब्लड आहे, लिम्फॅटिक व्हेसल्स डेव्हलप्ड फ्रॉम मेसोडर्म, हे मेसोडर्म पासून तयार होतात. मिडल इयर डेव्हलप्ड फ्रॉम मेसोडर्म. याच्यामध्ये बघा एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इंटरनल इयर, यापैकी एक्सटर्नल इयर आणि इंटरनल इयर डेव्हलप्ड फ्रॉम एक्टोडर्म. फक्त कानाचा जो मिडल रिजन आहे तो मेसोडर्म पासून तयार होतो. एक्टोडर्म डेव्हलप टू फॉर्म एक्सटर्नल अँड इंटरनल इयर. मेसोडर्म पासून मिडल इयर. डेंटाइन ऑफ टीथ, याच्या अगोदर आपण एक्टोडर्म पासून इनेमल ऑफ टीथ, आउटर रिजन ऑफ टीथ, थिक अँड हार्डेस्ट सबस्टन्स. एनेमलच्या खाली असणारा जो लेयर आहे डेंटाइन, येलो कलर सबस्टन्स, मेन बल्क ऑफ टीथ, डेंटाइन डेव्हलप्ड फ्रॉम मेसोडर्म. मग दोन शब्द वेगवेगळे लक्षात ठेवा. एनेमल डेव्हलप फ्रॉम एक्टोडर्म, डेंटाइन डेव्हलप फ्रॉम मेसोडर्म. डेंटाइन ऑफ टीथ, युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट. त्याचबरोबर मेसोडर्म डेव्हलप टू फॉर्म युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये असणारे डक्ट आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असणारे डक्ट या मेसोडर्म पासून तयार होतात. गोनॅड्स डेव्हलप्ड फ्रॉम मेसोडर्म, लाईक गोनॅड्स म्हणजे मेल गोनॅड टेस्टिस आणि फिमेल गोनॅड ओव्हरीज, डेव्हलप्ड फ्रॉम मेसोडर्म. किडनीज, पेअर ऑफ किडनीज डेव्हलप्ड फ्रॉम मेसोडर्म. स्क्लेरा अँड कोराइड, स्क्लेरा अँड कोराइड्स, डोळ्यावरती असणारे जे तीन लेयर आहेत, कोराइड, स्क्लेरा अँड रेटिना, इनर मोस्ट लेयर, तीन लेयर आहेत. त्यापैकी बघा रेटिना इज डेव्हलप्ड फ्रॉम एक्टोडर्म, मेसोडर्म डेव्हलप्ड टू फॉर्म स्क्लेरा अँड कोराइड्स. लेयर ऑफ आईज, मेसोडर्म पासून बघा all type of muscles except the ciliary and iris of the eyes, actually they are developed from ectoderm. Mesoderm developed to form connective tissue, dermis, adrenal cortex. adrenal cortex हा मेसोडर्म पासून तयार होतो आणि adrenal medulla developed from ectoderm. Heart, blood vessel, blood, lymphatic vessels from mesoderm. Middle ear, एक्सटर्नल आणि इंटरनल इयर, एक्टोडर्म पासून मिडल इयर हा मेसोडर्म पासून, डेंटाइन ऑफ टीथ मेसोडर्म पासून आणि इनेमल ऑफ टीथ हा एक्टोडर्म पासून. युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट मेसोडर्म. गोनॅड्स लाईक टेस्टिस अँड ओव्हरीज, किडनीज, स्क्लेरा अँड कोराइड डेव्हलप फ्रॉम मेसोडर्म. लास्ट थर्ड लेयर्स हेड ऑफ जर्मिनल लेयर, हिस्टोझेरेस मध्ये इंडोडर्म, गॅस्ट्रुलेशन मध्ये तयार होणारा हा एक लेयर आहे, एम्ब्रियोनिक लेयर आहे इंडोडर्म. इंडोडर्म डेव्हलप टू फॉर्म इपिथेलियम ऑफ मिडगट. इपिथेलियम ऑफ मिडगट डायजेस्टिव्ह सिस्टीमचा मिडल पोर्शन. डायजेस्टिव्ह सिस्टीम, एलिमेंटरी कॅनॉल, त्याचा जो मध्यभाग आहे मिडगट, याच्यामध्ये असतं इपिथेलियल लाइनिंग ऑफ इंडोडर्म डेव्हलप इपिथेलियम ऑफ मिडगट. ग्लँड्स ऑफ स्टमक, गॅस्ट्रिक ग्लँड्स अँड ग्लँड्स ऑफ इंटेस्टाइन, इंटेस्टाइनल ग्लँड्स. मिडगट मध्ये इंटेस्टाइन आणि स्टमक मध्ये असणाऱ्या ग्लँड्स, gastric gland and intestinal glands develop from endoderm. Tongue, tonsils, lungs, trachea, bronchi develop from endoderm. Endoderm develop to form tongue, tonsils, lungs, trachea, bronchi, liver, pancreas, thyroid glands, anterior
ventral side of the neck region, thyroid gland. Thyroid gland secrete thyroxine, thyrocalcitonin, thyroid हार्मोन तयार करणारी ग्रंथी thyroid glands. Thymus glands degenerate during old age. Just above the heart in thoracic region, thymus glands. इंडोडर्म पासून कोणकोणत्या ग्रंथी तयार होतात बघा. थायरॉइड ग्लँड्स नेक रिजन मध्ये असणारे थॅमस ग्लँड्स प्रोड्यूस थायमोसिन. मिडल इयर पासून जे ट्यूब तयार होते इस्टॅसियन ट्यूब्स. इट मेंटेन इक्वल एअर प्रेशर बोथ साइड्स इन इयर. इस्टॅसियन ट्यूब मिडल इयर पासून तयार होणारी एक ट्यूब आहे इस्टॅसियन ट्यूब डेव्हलप्ड फ्रॉम इंडोडर्म. epithelium of urethra. Urethra in male and female, urethra for discharge of urine from urinary bladder. Epithelium of urethra is formed from endoderm. Ischia tube, epithelium of urethra, lining of middle ear. Lining of middle ear developed from endoderm. Fate of three germinal layer, histogenesis, ectoderm, mesoderm and endoderm. एंडोडर्म पासून कोणकोणते ऑर्गन सांगितलेले बघा. एंडोडर्म डेव्हलप्ड फॉर इपिथेलियम ऑफ मिडगट. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये फोरगट, मिडगट अँड हाइंडगट. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पहिला भाग फोरगट, मिडल रिजनला मिडगट आणि शेवटचा भाग आहे तो हाइंडगट. त्यापैकी मिडगट डेव्हलप फ्रॉम एंडोडर्म. ग्लँड्स ऑफ स्टमक अँड इंटेस्टाइन. स्टमक आणि इंटेस्टाइन मधल्या असणाऱ्या ग्रंथी सिक्रिटरी सेल्स, ग्लँड्स, गॅस्ट्रिक ग्लँड अँड इंटेस्टाइनल ग्लँड्स. सेन्स ऑर्गन टंग, टॉन्सिल्स, lungs, trachea, bronchi, bronchioles, liver, pancreas develop from endoderm. Thyroid gland, thymus gland, Eustachian tubes. मिडल इयर पासून तयार होणारी एक ट्यूब आहे Eustachian tube. Epithelium of urethra, lining of middle ear formed from endoderm. Fate of three germinal layers. त्यानंतर याच्यामध्ये दोन टर्म आहेत बघा. त्याच्यानंतर ह्या एक्स्ट्रा दोन टर्म आहेत. मोनोझायगोटिक ट्विन्स, जुळ्यांचे प्रकार. मोनो मीन्स सिंगल. सिंगल झायगोट पासून जर ट्विन्स तयार होत असतील तर ट्विन्स, मोनोझायगोटिक ट्विन्स और आयडेंटिकल ट्विन्स. झायगोट बघा याच्यामध्ये ऍक्च्युअली काय म्हटलं जातं मोनोझायगोटिक और आयडेंटिकल ट्विन्स मध्ये झायगोट split immediately after fertilization during embryonic development and to form two individuals, that is twins. एका झायगोट पासून ट्विन्स तयार होत असतील तर मोनोझायगोटिक or identical twins, and these are genetically similar and same sex. Monozygotic twins from single zygote. Dizygotic twins, two ova are released and fertilized by two different sperms to form two zygotes, and these are different sex or same sex, also called fraternals. Dizygotic twins दोन झायगोट तयार होतात आणि ट्विन्स तयार होणं. सिंगल झायगोट पासून ट्विन्स तयार होणं मोनोझायगोटिक ट्विन्स. फेट ऑफ जर्मिनल लेयर्स. इथपर्यंतचा हा एक पॉइंट आहे. वेगवेगळ्या टॉपिक मधले अनेक शब्द आहेत. कंट्रोल लाईन कोऑर्डिनेशन मध्ये इयर आहे, आयज आहे, सेन्स ऑर्गनचे भाग आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू, ब्लड व्हेसल, हार्ट, लंग्स हे सगळे पार्ट आहेत. हा एक
टेबल व्यवस्थित तयार करा. फेट ऑफ जर्मिनल लेअर, एक्टोडर्म पासून कोणकोणते अवयव तयार होतात? हिस्टोजेनेसिस, मसल टिश्यूज, कनेक्टिव्ह टिश्यूज. मेसोडर्म, मिडल लेअर पासून, अँड इंडोडर्म लेअर. आणि शेवटी दोन टर्म सांगितलेले आहेत. सिंगल झायगोट पासून ट्विन्स तयार होत असतील तर मोनोझायगोटिक ट्विन्स, दोन झायगोट पासून ट्विन्स तयार होत असतील तर डायझायगोटिक ट्विन्स. ठीक आहे, इथपर्यंत व्यवस्थित अभ्यास करा.